नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे 21 एप्रिल 2026 शिफ्ट 1 कसा होता पेपर आणि किती मार्क्स वरती किती पर्सेंटाइल येणार हे सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचंय, त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली, पटकन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचंय, जेणेकरून जे काही नवीन अपडेट असतील ते तुमचे मिस होणार नाही। बघा, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे आपण 21 एप्रिल 2026 आजचा कंप्लीट पेपर अनालिसिस करणार आहे आपण, प्लस एक्सपेक्टेड पर्सेंटाइल किती असणार तुमचे किती मार्क्स वरती हे सविस्तरपणे आपण तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। चला तर मग बघूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सेकंड अटेम्प्ट साठी जर तयारी करत असाल एमएसटी सीईटी साठी, तर आपल्याकडे बॅच सुरू झालेली बघा। या बॅच मध्ये तुमच्याकडे तेच पोर्शन कव्हर केले जाणार जिथून एमएसटी सीईटी या आगामी एक्झाम मध्ये काय येतात, प्रश्न येतात आणि जे काही पीवायक्यू क्वेश्चन असतील ते सर्व तुमच्या या बॅच मध्ये काय केले जाणार, कव्हर केले जाणार। इम्पॉर्टंट पोर्शन असणार आहे बघा, एकदम क्रॅश कोर्स टाइप काय असणार तुमची बॅच असणार, एकदम फास्ट ट्रॅक बॅच, ज्याची फीस फक्त 199 विद्यार्थी मित्रांनो। जर तुम्ही बॅच जॉईन करताय विद्यार्थी मित्रांनो, तर विश्वास करा तुम्ही 99 प्लस काय घेऊ शकता, बॅच मधून पर्सेंटाइल घेऊ शकता जर तुमची चांगल्या पद्धतीने तयारी झाली असेल तर। ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा आजच्या पेपरचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपला जो बायोलॉजी हा विषय होता बघा, हा इझी होता, इझी टू मॉडरेट होता। म्हणजे काय होता, एकदम सोपा होता आणि एकदम मध्यस्थ लेवल पर्यंत काय होती यामध्ये डिफिकल्टी लेवल होती, म्हणजे हा जास्त अवघडही नव्हता। त्यानंतर बघा केमिस्ट्री हा तुमचा इझी टू मॉडरेट होता। ओके, आणि त्यानंतर जो फिजिक्स आहे तुमचा हा मॉडरेट टू थोडा काय होता, कॅल्क्युलेशन आणि थोडा हेवी होता। ओके, तर या ठिकाणी तुमचं फिजिक्स थोडं हेवी होतं, थोडा टफ होता। बायो आणि केमिस्ट्री काय होती तुमचे दोन्ही सब्जेक्ट इझी होते। तर मग ओव्हरऑल शिफ्ट काय होती, इझी होती, मॉडरेट होती आणि हाय स्कोरिंग शिफ्ट होती तुमची। ओके, इझी टू मॉडरेट म्हणजे ओके, आपण या शिफ्टला डिफिकल्ट आपल्याला नाही म्हणता येणार। तर आपली जी शिफ्ट होती एकदम काय होती, इझी टू मॉडरेट होती आणि हाय स्कोरिंग शिफ्ट होती। मग आता किती मार्क्स वरती किती पर्सेंटाइल बनणार, सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न। आता बघा या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी पेपर सॉल्व्ह केला असेल 165 ते 180 मार्काचा, ओके, तर त्यांचे जे पर्सेंटाइल आहे बघा 99.5 ते 100 या ठिकाणी काय बनतील, त्यांचे पर्सेंटाइल बनतील। त्यानंतर 150 ते 165 या रेंजमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर असेल त्यांचे पर्सेंटाइल 99 ते 99.5 एवढे काय बनणार, त्यांचे पर्सेंटाइल बनणार। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी 135 ते 150 मार्क स्कोर केला असेल त्यांचे 98 ते 99 पर्सेंटाइल बनणार। ज्या विद्यार्थ्यांनी 120 ते 135 एवढं स्कोर केला असेल, एवढा मार्क्सचा पेपर सॉल्व्ह केला असेल, त्यांचे 96 ते 98 काय बनणार, पर्सेंटाइल बनणार। 105 ते 120 मार्क्स वरती 93 ते 96 पर्सेंटाइल बनणार। 90 ते 105 या मार्क्स वरती 88 ते 93 पर्सेंटाइल बनणार। 75 ते 90 या स्कोर वरती तुमचे 80 ते 88 काय बनणार मित्रांनो, पर्सेंटाइल बनतील। त्यानंतर 60 ते 75 या एवढ्या मार्क्स वरती तुमचे 70 ते 80 पर्सेंटाइल बनतील। 45 ते 60 या रेंज मध्ये तुमचे 55 ते 70 पर्सेंटाइल बनतील आणि 30 ते 45 या रेंज मध्ये तुमचे 40 ते 55 पर्सेंटाइल बनतील। ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर बिलो 30 असेल त्यांचे 40 पेक्षा कमी या किंवा 40 एवढे काय बनतील, पर्सेंटाइल बनतील। हा काय तुमच्या आजच्या झालेल्या शिफ्टवरून पेपरचा काढलेला अनालिसिस आहे मित्रांनो। तर एवढ्या स्कोर वरती काय बनवू शकता, तुमचे एवढे पर्सेंटाइल बनवू शकता, जे की मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितले। आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, जर तुमचा पहिल्या अटेम्प्ट मध्ये या ठिकाणी पेपर चांगला गेला नसेल तर आता काय तुमच्याकडे परत एक संधी या ठिकाणी सीईटी सेलने तुम्हाला दिलेली, म्हणजे सेकंड अटेम्प्ट। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जर पेपर टफ गेला असेल तरी पॅनिक होऊ नका। पर्सेंटाइल रिलेटिव्ह परफॉर्मन्स वर ठरतो। ओके, पर्सेंटाइल हा तुमच्या परफॉर्मन्स वर ठरतो। सेकंड अटेम्प्ट मे वर आहे, मे मध्ये आहे, तर त्या मेच्या अटेम्प्ट वरती काय करा, आता फोकस करा। ओके, जे वीक सब्जेक्ट असतील त्यांना इम्प्रूव्ह करा। आणि हे कुठून होणार, ही जी बॅच आहे बघा आपली, ओके, त्या बॅच मधून काय होणार, तुमचं संपूर्ण सिलेबस कव्हर होणार। फीस फक्त 199 मित्रांनो, 199 रुपयामध्ये तुम्ही काय करू शकता, 99 प्लस पर्सेंटाइल घेऊ शकता। तर या बॅच साठी जर जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बॅचची लिंक दिलेली बघा, ओके, किंवा ऍप्लिकेशनचं लिंक दिलेली, पटकन जायचं ऍप्लिकेशनला डाउनलोड करायचं आणि बॅचला जॉईन करायचंय। भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।